आज मी बनवल्यात रात्रीच्या जेवणासाठी छान अशा झणझणीत चमचमीत अशा तोंडाची चव वाढवणारी आणि पाहता क्षणी भूक लागणारी अशी पावटा, म्हणजेच आपण ह्याला वालाची शेंग, घेवड्याची शेंगसुद्धा बोलतो. आपण त्याचा मस्त असा छानपैकी मसाल्याचं वाटण करून रस्सा भाजी बनवणार आहे. खूप टेस्टी भाजी लागते ही, खूप छान अशी चव लागते या भाजीची. तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य. तिकडे बघू शकता हे वालाच्या शेंगा, आम्ही इकडे वालाच्या शेंगा बोलतो, तुम्ही म्हणजे याला पावट्या शेंगा बोलत असेल तर पावट्या शेंगा आहेत ह्या. याचे दाणे वगैरे असे कट करून घ्यायचे, सोलून घ्यायचे छानपैकी. इकडे बघू शकता एवढ्या आता मी शेंगा घेऊन आले. त्यानंतर कांदा टमाटर चिरून ठेवले, कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि मी वाटण केले. ह्याच्यामध्ये शेंगदाणे, सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकली. मी वाटण करता वेळेस विसरले रेकॉर्डिंग करायला, पण ह्याच्यामध्ये मी काय काय वापरलं मी तुम्हाला सांगितलं आहे. शेंगदाणे, थोडं सुकं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीचं वाटण करायचं आहे. सिंपल वाटण आहे, काही असं जास्त साहित्य नाही वापरायचं, सिंपल पद्धतीने पण खूप छान भाजी तयार होती. आणि कढाईमध्ये आपण तेल तापत ठेवायचं. रात्रीच्या जेवणासाठी अशी म्हणजे चणचणीत आणि झमझमीत खाऊ वाटतं आपल्याला. कधी कधी असं वाटतं की तोंडाची चव वाढेल असं काहीतरी खाल्लं पाहिजे, चटपटीत, तिखट, झणझणीत. तर अशा टायमाला तुम्ही अशा पद्धतीची ही पावट्याची भाजी नक्की बनवा, घेवड्याची भाजी बनवा. आता तेल तापत ठेवलं, याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेत. आता कढीपत्त्याची पानं थोडे तडतडून झाले की मग आपण ह्याच्यामध्ये कांदा टमाटे जे आपण बारीक चिरून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा थोडंच टाकते कारण की जरा जास्त कापण्यात आला आहे कांदा. आणि आता आपण थोडंसं ह्याला परतून घ्यायचं, जोपर्यंत ह्याला थोडासा याचा कच्चापणा जाईपर्यंत ह्याला थोडं फ्राय करायचं आहे. तर खूप छान भाजी लागते ही, नक्की एकदा ट्राय करा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं वाटण करून वेगवेगळ्या पद्धतीची ही भाजी तयार होती. सिंपल होती, ह्याच्या दाण्याची सुद्धा भाजी तयार होती, पण ही अशी सालासकट घेतली ना तर एकदम मस्त हेल्दी भाजी तयार होती. आता मी याच्यामध्ये टमाटरसुद्धा टाकून घेतले. अर्धा टमाटर वापरलं आहे मी इथं आणि एक कांदा वापरला आहे मीडियम साईजचा आणि अर्धा टमाटर कट करून वापरलं आहे. आता हे थोडंसं फ्राय झालं, नरम सॉफ्ट झालं की मग आपण याच्यामध्ये जे आपण वाटण केलं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडा वेळ ह्याला परतून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता हे थोडंसं परतून झालं की मग आपण हे वाटण केलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेते. छान असं हे वाटण तयार होतं सिंपल. हे बघा सर्व असं मी हे टाकून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचं, थोडंसं याच्यामध्ये पातळपणा ठेवायचा. हे बघा, कारण आपल्याला ही जी ग्रेव्ही आपण बनवतो, जो रस्सा बनवतो ना, तो अगदी घट्ट नाही बनवायचा आपल्याला, थोडासा असा पातळ बनवायचा छानपैकी मस्त. तर त्या तेलामध्ये ह्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला. ह्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगते, हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि सुकं खोबऱ्याचे 2-3 तुकडे असे टाकलेले आहेत आणि चांगलं वाटण करून घ्यायचं. आता याला तेला सुटेपर्यंत, चारी बाजूने छान तेल सुटेपर्यंत आपण मंद आचेवर याच्यामध्ये थोडंसं हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धना पावडर टाकायचा आहे इथे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा किंवा जास्तीत जास्त 1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. म्हणजे आपण ह्या रस्स्यामध्ये, ह्या मसाल्यामध्ये आपण गरम मसाले, अख्खे गरम मसाले वाटलेले नाही आहेत. त्यामुळं असं गरम मसाल्याचं पावडर टाकलं ना की मग वेगळे अशी काही विशेष मसाले वापरायची मग आवश्यकता लागत नाही. तर गरम मसाला, हळद आणि धना पावडर मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं थोडा वेळ ह्याला परतून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं. आणि गरम तेलामध्ये सर्व मसाला जो आपण बनवलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. कारण की भाजीला, कुठलीही भाजी असो, रस्सा भाजी असो किंवा सुक्की भाजी असो, जोपर्यंत छानपैकी मसाला परतला जात नाही, जोपर्यंत तेल असं सुटेपर्यंत मसाला परतला जात नाही, तोपर्यंत भाजीला हवी तशी टेस्ट येत नाही. त्यामुळं 1 मिनटं तरी आपल्याला मसाला परतवणं गरजेचं असतं. इकडे बघू शकता वरून सगळं असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे तो छानपैकी परतून झालेला आहे. आणि असाच मसाला प्रत्येक रेसिपीमध्ये, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये ज्या वेळेस पण तुम्ही करत असताना असं छानपैकी मसाला परतून घ्यायचा. बहुतेक लोक काय करतात, उशीर झालं की घाई गडबडीमध्ये मसाला असं थोडंसं परतून झालं की मग आपला भाजी तयार करतात. पण नाही, असं थोडासा वेळ देऊन जरा छान असं थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे काय होतं, थोडीशी टेस्ट वाढती भाजीची छान.
आता मी याच्यामध्ये या शेंगा ज्या आपण सोलून घेतल्यात, निवडून घेतल्यात ना, त्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. ही घेवड्याची भाजी ना इतकी मस्त लागते, चवदार लागते. अशाच प्रोसेसने तुम्ही गवारीची शेंगाची भाजी, कारल्याची भाजी किंवा वांग्याच्या फोडीची भाजीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. खूप छान अशा गावरान पद्धतीच्या ह्या भाज्या तयार होतात. रस्सा भाजी, सुक्की भाजी. तर अशा हेल्दी भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. आता उन्हाळ्याचे दिवस लागणार आहेत. पालाभाज्या, फळभाज्या नेहमी खाल्ल्या पाहिजेत, कारण हे आपल्या शरीराला एक थंडावा देतात. ह्याच्यामध्ये कसं भरपूर असं पाणी असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं, स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात. तरी नक्की असे बनवून खा भाज्या. तर ते सर्व मिक्स केल्यात मी शेंगा मसाल्यामध्ये. आता थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपण ह्या शेंगा ज्या आहेत ना, ह्या डायरेक्ट आपण टाकल्यात, म्हणजे याला थोडंसं पण आपण बॉईल केलं नाही, म्हणजे शिजून घेतलं नाही, उकळून घेतलेलं नाही आहे. कधी कधी असं शेंगा शिजून पण घेतल्या जातात, तशा नाही केल्या, आपण डायरेक्ट टाकल्यात रश्श्यामध्ये. त्यामुळे याला थोडा वेळ द्यायचा आणि त्यासाठी थोडं पाणी आवश्यकता आहे. आणि आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला अजून टाकते आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेते. आता मीठ कमी पडलं तर आपण नंतर ॲड करू शकतो, म्हणून जरा मीठ व्यवस्थित अंदाजाने टाकायचं. हे बघा, आता थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मी हे एकजीव करून घेते, पुन्हा एकदा मिक्स करून घेते, जेणेकरून कसं मीठ मसाला पूर्ण सेट होऊन जाईल भाजीमध्ये. आता आपण ह्याला द्यायचे 5-7 मिनटं मंद आचेवर आणि चांगलं खळखळून उकळी येऊन द्यायची. इकडे बघू शकता, हे अशा प्रकारे मस्त अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. आणि जितकं चांगली याला उकळी येऊन देतात ना स्लो गॅसवर, तितकीच भारी अशी चव उतरती. तर आता ही आपली घेवड्याच्या शेंगाची चमचमीत झणझणीत अशी तिखट मस्त अशी भाजी तयार झाली रश्श्याची. आता मी भाजी थंड करते आणि तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता, आपल्याला आपण जे पाणी वापरलं होतं ते परफेक्ट असं टेक्स्चर ठेवलं आहे आपण पाण्याचा, म्हणजे जास्त रस्सा केला नाही, जास्त पातळ नाही केला आणि जास्त घट्टहीसुद्धा नाही केलं. परफेक्ट असा हा रस्सा तयार झालेला आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. तर आता मी थंड करून घेतली. आता मी करते प्लेट तयार. गरमागरम हे एका वाटीमध्ये मी भाजी घेते, म्हणजे मला लागेल तेवढी. तिकडे बघू शकता, इतक्या छान अशा ह्या घेवड्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार केलेली आहे. गरमागरम अशी झणझणीत भाजी तयार केली. एक भाकर जरी तुम्ही घेऊन बसलात तर 2 भाकरी तुम्ही खाऊन जाता सहज. इतकी टेस्टी भाजी लागते ना, म्हणजे खाता क्षणी ना तोंडाची अशी चव वाढते, म्हणजे झणझणीतपणा जो लागतो ना याच्यामध्ये अप्रतिम असतो. इकडे बघा, मी आता ही एक भाकर केली, गरमागरम ज्वारीची भाकर केलेली आहे. आता याच्यासोबत खायचं आहे, सोबत कांद्याची पात, आचार, पापड घेऊन तुम्ही खाऊ शकता. गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या आणि छान अशी ही भाजी एकदा नक्की तयार करा. जर तुम्हाला कधी असं चटपटीत झणझणीत खाऊ वाटलं आणि घेवड्याच्या शेंगाची अशी ही रस्सा भाजी नक्की एकदा ट्राय करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली आपल्याला, सिंपल पद्धतीची, अगदी गावरान पद्धतीची, तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच रोज नवनवीन मस्त असे व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि असंच हेल्दी खाणं खात जा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.